हॅलो हाय नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा असा आहे की आज मी तुम्हाला माझ्या घरामध्ये नागवेलीच्या रोपाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर तुमच्या घरामध्ये जर नागवेलीचं रोप नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की आपल्या घरामध्ये एकतरी नागवेलीचं रोप हे असायलाच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या घरातील नागवेलीचं रोप दाखवणार आहे. तर एक मिनटं थांबा. तर मैत्रिणींनो, हे आहे माझ्या घरातील नागवेलीचं रोप. हे मी माझ्या घरातील कुंडीमध्येच लावलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. आणि भारतीय संस्कृतीत नागवेलीला शेकडो वर्षांपासून विशेष स्थान आहे. आणि प्राचीन काळापासून तिचा वापर हा पूजा करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी आणि पारंपरिक प्रथांमध्ये होत आलेला आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. लग्न समारंभ असो किंवा सत्यनारायण पूजा असो किंवा गणपतीची आराधना असो, त्यावेळी नागवेलीच्या पानाला हे विशेष महत्त्व दिलेले आहे. अनेक कुटुंबामध्ये नागवेलीच्या पानाला हे मंगल आणि शुभतेचे प्रतीक मानलेले आहे. ही वेल ना घराची शोभा वाढवण्यासाठीही एक छान असा पर्याय आहे. आणि हिरवीगार नागवेल भिंतीवर किंवा आधारावर सुंदर अशी पसरते. त्यामुळे घर, बाल्कनी किंवा अंगण अधिक आकर्षक आणि प्रसन्न दिसते. महत्त्वाचं सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्येही नागवेलीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे लोक परंपरेत पचनास मदत होते आणि तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी ह्या वेलीचा उपयोग केलेला आहे. वेल लावणे अत्यंत सोपं आहे, कारण मोठे अंगण नसले तरी कुंडीत, गॅलरीत किंवा बाल्कनीत नागवेल ही वाढवता येते. योग्य आधार आणि नियमित काळजी घेतली तर तिची चांगली वाढ होते. जसं की मी म्हणजे बकेटामध्येच लावलेली आहे मी. घरात हिरवीगार वनस्पती असल्यामुळे वातावरण अधिक ताजेतवाने राहते आणि आपलंही निसर्गाशी एक नातं घट्ट असं बनून जातं. वेलीची काळजी कशी घ्यायची तर तिला फक्त सकाळचा हलका सूर्यप्रकाश हवा असतो आणि मातीचा निचरा हा चांगला ठेवायला लागतो. माती कोरडी वाटली की पाणी द्या. जास्त पाणी नाही दिलं तरी चालतं. महिन्यातून एकदा सेंद्रिय खत द्या आणि वेलीला आधार दिला तर ती एकदम व्यवस्थित अशी वाढते. तर मैत्रिणींनो, नागवेल ही फक्त एक वेल नाही, ती आपल्या परंपरा, संस्कृती आणि निसर्गप्रेमाची ओळख आहे. अनेक लोक श्रद्धेने ती घरात लावतात, मात्र तिच्याशी संबंधित शुभ अशुभ समजुती या श्रद्धेचा भाग आहेत. त्यांना वैज्ञानिक तथ्य म्हणून पाहू नयेत. तुमच्या घरी नागवेलीची रोप आहे का? असल्यास तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नागवेल लावणं ही अत्यंत सोपं आहे, कारण नागवेल ही काडीपासून सहज वाढवता येते. कारण एक फांदी तोडली तर त्याच्यापासून अनेक वेलीही आपण तयार करू शकतो. आणि हो, एक काचेच्या बाटलीमध्ये जर आपण पाण्यामध्ये जर त्याच्या फांद्या ठेवल्या ना, तर त्याला रूट आल्यानंतर तुम्ही त्याला मातीमध्ये व्यवस्थित असं लावू शकता आणि त्याचे झाड हे वाढवू शकता. आणि हिरव्या वनस्पतीमुळे घर आपलं कसं अधिक ताजेतवाने आणि निसर्गाच्या जवळ असल्यासारखं आपल्यालाही एकदम छान वाटतं. आणि आजच्यासाठी एवढंच. नंतर माझी मैत्रीण आलेली आणि आम्ही असा थोडासा टाइम स्पेंड केलेला. दादी थोड़ा तेलुगु में बात करो. हाय हेलो बोलो. హలో హాయ్ తిన్నావా చెప్పు చెప్పు. తిన్నావా మంచిగా ఉండాలి తిని मतलब खाके अच्छा रहना अच्छा, अच्छे बात करे देखो दादी. पेट भर के खाके अच्छा रहना. हाँ. हाँ. बाय बोलो दादी, अभी जा रही घर को बोलो. जारी घर को जारी बाय. नो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आणि या अगोदर तुम्हाला ती माहिती होती का? ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि हो, नागवेलीचे रोप हे लावाल ना तुम्ही पण? माहिती आवडली असेल तर नक्कीच लावा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही एखादी कमेंट केली ना तर म्हणजे माहिती होऊन जाईल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील म्हणून. चला असो, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन.